श्रीगुरुभ्यो नमः। प्राणादेरीशितारं परमसुखनिधिं सर्वदोषव्यपेतं सर्वान्तस्थं सुपूर्णं प्रकृतिपतिमजं सर्वबाह्यं सुनित्यं सर्वज्ञं सर्वशक्तिं सुरमुनिमनुजाद्यैः सदा सेव्यमानं विष्णुं वन्दे सदा अहम् सकलजगदग अनाद्यन्तमानन्ददन्तम्। हरे नमः। ब्रह्म वा इदमग्र आसीत् एकमेव तदेकं तन् अव्यभा अव्यभवत् तच्छ्रेयो रूपम् अत्यसृजत। हे सगळ्यात पहिल्यांदा काय होतं बाबा? ब्रह्म वा इदम अग्र आसीत. खरं सांगायचं म्हणजे ब्रह्म हे जे आहे ना पहिल्यांदा होतं एकमेव. तो ब्रह्म एकच परब्रह्म नावाचं एकच होतं. तदेकं सन ते एकच असल्या कारणाने अव्यभवत एकम सन एक असल्या कारणाने अव्यभवत दुसरे कोणी नसलेलं झालं ते. दुसरे कोणी नसलेलं झाल्यामुळे पुन्हा त्याचे विभाग व्हायला लागले. तर श्रेय रूपम अत्यसृजत, त्यात पहिल्यापासून त्यांनी कोणतं रूप धारण केलं, रूप उत्पन्न केलं तर श्रेयस. श्रेयस म्हणजे कल्याण, सगळ्यांचं चांगलं व्हावं याप्रमाणे एक रूप धारण केलं. तत्श्रेय रूपम अत्यसृजत क्षत्रम यान्येतानि देवत्रा क्षत्राणी. होय, यात आधी पहिल्यापासून क्षत्र म्हणून उत्पन्न केलं. क्षत्रम क्षतात्रायत इथे क्षत्रम, नाशापासून रक्षण करतं आणि चांगलं करतं, भलं करतं म्हणून याकरता क्षत्र म्हणतात. यानी एतानी देवत्रा क्षत्राणी म्हणून हे जे देव म्हणजे देवलोकांच्याकडून रक्षले जाणारे. देवत्र आरक्षण नक्षत्र म्हणजे काय? देवांच्याकडून रक्षले जाणारे क्षत्रिय लोक काय करत होते? राजे लोक आधी जाणार की बाण धनुष्य वगैरे घेऊन बाणांचा प्रयोग करायचे. बाणावर प्रयोग करत असताना देवतांच्या नावाने त्या देवता आवाहन करून त्या बाणावर अधिष्ठान करून मग सोडत होते. त्यामुळे ते रक्षण करायला योग्य होत होते. या नेत्याने देवत्रा क्षत्राणी इंद्रो. क्षत्र म्हणजे क्षत्रासारखे असणारे क्षत्रियांचे गुणधर्म असणारे ते इंद्र, वरुण, सोम, रुद्र, पर्जन्य, यम, मृत्यू, ईशान हे सगळ्यांना सुरू केलं. हे सगळे झाले. तस्मात क्षत्रात परम नास्ती म्हणून क्षत्रिय लोकांच्या पेक्षा श्रेष्ठ कोणतेही नाही. सदा कारण क्षत्रिय लोक नाशापासून रक्षण करतात. हे सगळे सगळ्यांचा नाश जे होत असतो ते दूर करून त्यांना रक्षण करतात. तस्मात ब्रह्मणा म्हणून याकरता ब्रह्मदेवापासून क्षत्रिय अधस्तात उपासते. क्षत्रिय हे आधी खालचे म्हणून असं उपासना करतात. ब्राह्मण तस्मात ब्रह्मणा ब्रह्मदेवाकडून असं उपासना काय क्षत्रिय लोकांची उपासना केली जाते. राजस्व यज्ञामध्ये क्षत्रिय तद यशो दधाती. राजस्व यज्ञामध्ये क्षत्रिय लोक त्याची कीर्ती वाढवतात, ब्रह्मदेवाची कीर्ती वाढवतात. म्हणून सैषा क्षत्रस्य योनी ब्रह्म तस्मात यज्ञपी राजा. पहिल्यांदा आधी पहिल्यापासून क्षत्रियाची योनी आहे. तर ब्रह्मदेव जे आहे तिथून सुरू केलेलं आहे. त्याकरता तेव्हापासून जे जे काही राजा परमा गच्छती परमा गच्छती जे काही उत्तम असणाऱ्या अशा गोष्टी करतो, ब्रह्मेव अंततः उपनिश्रयती. शेवटी शेवटी ब्रह्म त्याच्यामध्ये निश्रेयसकारक होता, म्हणजे आश्रय सगळ्यांना चांगलं भला कल्याण करणारा असा होतो. काम योनिम य उ येन हिरसी
आपल्या योनीला आपल्या मुलापासून आपल्या मुलासारखं ठेवून घेऊन या येनम ही नसती जो कोणी ह्यांचा संहार करायला जातो हं, स्वाम स योनिम मृच्छती मग त्याला तसल्या प्रकारचा जन्म प्राप्त होतो असं पापीयान होती पापिष्ट होतो यथा श्रेयां संहिंसित्वा चांगलं करणाऱ्या भल्या माणसाचा संहार केला असताना पापिष्ट होतात ते लोक असं सांगितलेलं आहे हे उपनिषद आहे आता उपनिषदावर भाष्य आचार्य सांगायला विष्णोर्ब्राह्मण जाती सन विष्णो ब्राह्मण जाती सन ब्रह्मा यज्ञे चतुर्मुखा विष्णू परमात्म्यापासून ब्राह्मण जाती होऊन ब्रह्मदेव उत्पन्न झाले चतुर्मुख ब्रह्मदेव झाले त्याच्यानंतर इदो अग्रे जगतस्तस्मात त्यानंतर सगळ्या जातीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ असणारा ब्राह्मण झाला जगतस्तस्मात क्षत्र जाती जायचं त्याच्यानंतर मग या जगामध्ये ब्राह्मण झाल्यावर क्षत्रिय जाती उत्पन्न झाली वायु सदाशिव अनंतो गरुड चक्र एव च वायुदेव सदाशिव म्हणजे रुद्रदेव अनंत गरुड चक्र हे सगळे नंतर झालेले आहेत काम देखील कामश्च वरुणश्चैव सोम सूर्यो यमस्तथा काम वरुण सोम सूर्य आणि यम यमाद्या हा क्षत्रिय असो इथे सगळे क्षत्रिय लोक झालेले आहेत देवानां ब्रह्मनिर्मिता हा देवांना ब्रह्मदेवाने सृष्ट केलेलं येतं सगळ्यांना श्रेयशी सर्व जातीभ्य क्षत्र जाती श्रुती ही सगळ्या जातीमध्ये क्षत्र जाती ही श्रेयस्कारक आहे सगळ्यांना चांगलं करून देणारी गोष्ट आहे नाही क्षत्रात क्षत्रात म्हणजे क्षत्रिय लोकांच्या शिवाय पराजाती ही ब्रह्मजाती विना क्वचित ब्रह्मजाती ब्राह्मण जाती शिवाय श्रेष्ठ असणारी त्याच्याशिवाय क्षत्रियांच्या म्हणजे दुसरी कोणतीही नाही आहे ब्राह्मण जाती एकच आहे त्यांना सोडून बाकी कोणीही नाही आहेत ते खाली आहेत ब्राह्मणाचे परो राजा हं? ब्राह्मण जे आहेत की नाही ते झाल्यावर मग श्रेष्ठ म्हणजे राजे लोक असतात राजसूय अश्वमेध राजसूय यज्ञ करणे किंवा अश्वमेध यज्ञ करण्यासाठी म्हणून ब्राह्मणाच्या नंतर कोण आहे राजा आहे उपासते राजसूये आता राजसूय यज्ञामध्ये ब्राह्मणांची पूजा करतात लोक सगळे राजे लोक ब्राह्मणांची पूजा करतात क्षत्रिय लोक ब्राह्मणो राजसूय नाम राजसूय यज्ञ करणाऱ्या राजाकडून यज्ञ करायचं झालं तर ब्राह्मण श्रेष्ठ असतात आसीन आसनास असतात तथापि ब्राह्मणो गुरु म्हणून सगळ्या आसन जे आहेत सगळे आसन धारण करतात की नाही सगळे लोक म्हणजे यज्ञकार्य चाललेलं असताना वरच्या उच्च स्थानामध्ये कोणाला बसावं ब्राह्मणाला त्याच्यानंतर खालच्या आसनावर सगळे देवता लोक क्षत्रिय लोक सगळ्यांना तिकडे बसवायचं कारण काय ब्राह्मण गुरु हो सगळ्यांना ब्राह्मण हा गुरु आहे तथापि ब्राह्मण गुरु तस्मात रायसूयांते ब्राह्मणान वंदनीयते वंदयीत म्हणून रायसूय यज्ञ झाल्यानंतर शेवटी ब्राह्मणांना वंदयीत ब्राह्मणांना नमस्कार करायला हवा या क्षत्रिय ब्राह्मण हा जो क्षत्रिय ब्राह्मणांचा संहार करणारा होतो ना असतो पितृहास प्रगेतद त्याला काय नाव येतं पितृहा वडिलांना मारणारा आहे असं समजावं पापी असं होत तो पापीयानेव भवती हत्वा स्वपितरं यथा आपल्या वडिलांना मारल्यानंतर कसा पापिष्ट होतो तसं ब्राह्मणांना मारलं तर त्यांनी ब्रह्म हा असणारा जो आहे ब्राह्मण असणारा संहार करणारा जो आहे तो तसा होतो पापिष्ट म्हणून वामन पुराणात सांगितलं ते तो तो अधिक गुण महत्वा साक्षात पितरम पुन्हा तथा स्वतःच्या पेक्षा अधिक असणाऱ्या गुणांनी युक्त असणारा संहार केला तर वडिलांना मारल्यासारखं होता क्षत्रस्य ब्राह्मण होता आणि क्षत्रियांनी ब्राह्मणाला मारलं तर तावान दोषो भवे वडिलाला मारल्यासारखा दोषी होत होतो म्हणून आग्नेय पुराणात सांगितलं ईशानो मारुतः प्राणो वायु जिष्णुस्तथैव च धृष्णश्च पवमानश्च ईशान म्हणजे रुद्रदेव मारुत म्हणजे सगळे मरुदगण प्राण वायू जिष्णू हं? अर्जुन तथैव च धृष्णुश्च धृष्णू पवमान हे सगळे पवमान पवन हे सगळे ते सगळे ते
ह्याच्या म्हणजे ब्राह्मणाच्या खाली म्हणून शब्दतत्वामध्ये सांगितलं. मृत्यू संकर्षण हा शेष हा शेता अनंत सदैव मृत्यू यमधर्मराज संकर्षण शेषा शेता म्हणजे झोपणारे, इथं म्हणजे नियमन करणारे, अनंत अनंत म्हणजे शेषदेव देखील, बली महाविष आणि बली भूधर हे सगळे जण तसे आहेत. त्या खाली ब्राह्मणांच्या खाली ही तिच्या इंद्र हा सुपर्णो गरुडो महाफारो धुरंधर इंद्र सुपर्ण गरुड महाभार मोठा भार स्वीकार करणारा धुरंधर असणारा जो कोणी असेल तो विश्वजित च्या आपल्या अवध्य विश्वजित असणार असो, अवध्य असणार असो, महिनेते असणार असो, सगळेचे सगळे त्याच्या खालीच आहेत. ब्राह्मणांच्या खाली ही ती पर्जन्यो भगवांश्चैव पुरुहूत पुरंदर प्राचीन बधीर हरियस्व पर्जन्य वर्ण भगवान भगवान म्हणजे इंद्र इत्यादी आहेत. पुरुहूत नावाचा पुरंदर नावाचा इंद्र, प्राचीन अवधीचा राजा, हरिअश्व नावाचा जो आहे की तो हरिअश्व, सोमप मेषभोगी सोमपान करणारा यशोनिशी ब्राह्मणसु आणि त्यानंतर ब्राह्मण कीर्तिवान असणारा ब्राह्मण तर धातू क्षत्रिय स्वयं त्यांना कीर्ती वगैरे इत्यादी देण्यासाठी क्षमा असणारा कोण असतो? योग्य असणारा ब्राह्मण आहे. तो ब्राह्मण आशीनो राजसूये हे सेवते म्हणून ब्राह्मण राजसूय आदी यज्ञामध्ये आशीन झालेला बसला असताना त्याची सगळेजण सेवा करावी लागते म्हणून प्रत्ययामध्ये सांगितलंय. पृच्छती विनाशयती, रुच्छती विनाशयती नाश करतो, रिंग क्षये रीम धातू आहे त्याचा क्षय नाश कर या करता धातूप्रमाणे ब्राह्मण रायस यज्ञामध्ये सेवेला जातो, पूजा केला जातो. तर नैव व्यवहावत तो कधीही विभक्त होत नाही. विषम असृजत अन्न इत्यादी जे आहे तो सृष्ट करत असतो. अन्यताने देवतानी गणाशा आख्यायन्ते ज्या अन्नाला देवता हे सगळे लोक लोक देवता लोक गणाशा एक एक विभागाने आख्यायन्ते स्वीकार करणारे होतात म्हणून सांगतात. ते कोण कोण आहेत? वसव हा वसुगण, रुद्र, आदित्य, विश्वदेवता, मरुदगण हे सगळे जण आले. तर नैव त्यांना कधीही विभाग न करणार विभाग करणारे होत नाहीत असं समजू नका. तर शौद्र वर्णमासृजत त्यांनीच शूद्र जाती उत्पन्न केलेली आहे. भूषणम पूषा नावाच्या ना सृष्ट केलेलं आहे. भूषणम ईशम वै ईश लोकांना म्हणजे प्रजांना देखील हं उषेयम हि इदम सर्वम पुष्यती उषा म्हणून आहे की नाही तो सगळ्या जगतामध्ये असणाऱ्या लोकांचा त्यांना पोषण करणारा आहे म्हणून त्याला पूषा म्हणतात. जे काय आहे ते सगळ्यांना पोषण करणारा पूषा आहे असं सांगितलं आहे. व्यवस्वदिंद्र वरुण विष्णुभ्यो अन्ये दिते स्वतः व्यवस्वान इंद्र वरुण हे सगळे विष्णू परमात्म्यापेक्षाही दितीचे मुलं असणारे श्रेष्ठ आहेत ते. दिते हे स्वतः दितीचे मुलं रुद्राल अन्य सगळेचे सगळे रुद्राला सोडून बाकीचे सगळे वायुदेवाला देखील सोडून बाकीचे सगळे अग्ने हे अन्य देवाला सोडून देखील जे आहेत ते सगळे वसुगण सगळे वसुगण म्हणतात त्यांना. ते वैश्य इत्येव की त्यांना वसुगणांना वैश्य म्हणतात बरं का. एक एव हरे जात हा परिवार विवर्जित परिवारांना सोडून असणारे असे एकटाच व्यक्ती उत्पन्न झालेला आहे तो कोण? ब्राह्मण. हे सगळे त्याचे परिवार आहेत. वायुवादीन क्षत्रियान सृष्ट वायू इत्यादी क्षत्रियांना देखील सृष्ट करून पुन्हा अल्प परिग्रह हा पुन्हा थोडस लहान झालं की आपलं परिग्रह म्हणजे संसार लहान झाला आहे म्हणून विचार केला असा परमात्म्याने असं इच्छा करून बहुपरिवार वैश्यान अनेक परिवारांनी युक्त असणाऱ्या वैश्यांना देवतांना सृष्ट केलं नाही. तर तो बहुतरान इच्छांना अजूनही जास्त व्हावे तशी इच्छा करून शूद्रांना देखील सृष्ट केलं.
शूद्रान देवान ससर्ज शूद्राभिमानी असणाऱ्या देवतांना देखील सृष्ट केले. अश्विनी कुमार, पृथ्वी, काल, मृत्यू हे सगळ्यांना देखील सृष्ट केले. पण हे सगळे शूद्र देवता आहेत. देववर्ण आहे ते स्मृता, हा देवाचा वर्ण जरी असला तरी शूद्र देवता आहेत. सगळ्यात शूद्रांनी पुरीले जाणारे देवता आहेत. तर नाही भावाचा तरी त्यांनी सोडलं नाहीये. अजून विभाग सुरू केलेला आहे. तर श्रेय रूप मत्य सृजत आहे, त्यानंतर श्रेयस्कारक असणारं रूप सृष्ट केलेलं आहे. धर्मम आणि ते धर्म म्हणून आहे. तर येत क्षत्रस्य क्षत्रम, हे धर्म रूप जे आहे की नाही क्षत्रियांना, क्षत्रिय धर्म दाखवतो. हं बाकीच्या लोकांना देखील आपला धर्म त्यांचे त्यांचे धर्म सांगतात. या धर्म धा तस्मात धर्मात तरुण नाश्यतो, म्हणून धर्म जो जो ज्यांचा धर्म सांगायचा आहे ना त्यांनी त्या धर्मराजाने सांगितलेलं आहे. म्हणून धर्मापेक्षा श्रेष्ठ असणारा कोणताही उपाय नाही. अथो म्हणून याकरता बलियान बलियान क्षत्रस्य क्षत्र धर्म तद्धर्मात परम नाश्य असो. याकरता अबलियन, अबलियन म्हणजे बल नसणारे, बलियान समाशंसते, बल नसणाऱ्या व्यक्तीला बलीय असणारा जो आहे की नाही, कोण जो कोणी आहे त्याची स्तुती करतात ते लोक. धर्मेण यथा राज्ञेव, धर्माने जसा राजा या सगळ्या लोकांना परिपालन करतो, यो ये असा जो परिपालन करणारा आहे धर्म आहे सधर्म, हा त्यालाच धर्म म्हणतात. सत्यम वा येत हे खरं सांगायचं म्हणजे हे सगळं सत्य आहे. तस्मात सत्यम वदंतम आहोत धर्मम, म्हणून याकरता सत्य बोलणाऱ्या व्यक्तीला जो आहे की व्यक्ती आहे तो धार्मिक आहे असं म्हणतात. ते सगळे लोक सत्य बोलणाऱ्या व्यक्तीला धर्म करणारा म्हणतात. वदती ते धर्मम वा वदंतम, असा धर्म जो कोणी बोलतो की नाही सत्यम वदती, तो खरं बोलणारा असतो. एतद हा एव एतद उभयम भवती, म्हणून हे दोन गोष्टी, एक सत्य आणि एक धर्म, हे दोन गोष्टी रक्षण करणारे असतात, रक्षक म्हणून ठरले जातात. द्रष्टा स्वयं समुद्दिष्टा पालका देवता इमा, सृष्टी करणारा स्वतः परमात्मा आहे. पालक म्हणजे रक्षण करणारे देवता आहेत ते सगळे. धारणं कथमस्य स्यात्, ह्या गोष्टींचं धारण कसं वाय करते, सगळ्यांना कसं करतील म्हणून. आणि ह्यांना धारण करण्याची गती कशी म्हणजे गती कशी आहे, योग्यता कशी प्राप्त होते असं विचार. कथम परा, श्रेष्ठ असणारी गती कोणती ती महत्वा असं म्हणून जाणून घेऊन, हरेर भक्ती धर्म रूपम पुनर्विध, मग परमात्म्याच्या ठिकाणी भक्ती नावाचं जे धर्मरूप आहे की नाही ते त्यांनी परमात्म्याने दाखवलेलं आहे. प्राणीनाम धैर्य रूपम च, प्राणी लोकांना सगळ्या प्राण्यांना धैर्य नावाचं जे आहे आणून देण्यासाठी, तर धर्म धैर्य रूपम च वायू रूपांतरम, पण हा त्या वायूच वेगळं एक रूप आहे. तसंच जे मतिमान ब्रह्मा, ज्ञानवान असणारा बुद्धिमान असणारा ब्रह्मज्ञानी अशा सृष्टी केली, त्या विष्णूच्या आज्ञेला अनुसरून वायूला उत्पन्न केलंय. विष्णू परमात्म्याच्या आज्ञा पुरस्कार करून मग आज्ञा पुढे करून त्यांनी उत्पन्न केलेलं आहे. तस्मात वायो परो नास्ति हृदय विष्णू सनातनम, त्याकरता वायुदेव म्हणून जे आहेत की नाही त्यांच्याशिवाय श्रेष्ठ असणारा विष्णू परमात्म्याला सोडून दुसरा कोणी नाहीये. सनातन प्राचीन काळापासून असणारा विष्णू परमात्मा आहे. त्याच्यानंतर वायू, शेषादीनाम क्षत्रियाणाम शेष इत्यादी का क्षत्रिय लोकांना देखील वायुदेव अधिपती आहे बरं का. धारणात धर्म इत्याहो वायू धारयति प्रजा, धारणात वायूला जे आहे सगळ्यांचं धारण करतो, श्वास उच्छ्वास देऊन त्यांचं धारण करतो म्हणून धर्म म्हणतात बरं का. वायू धारयति हे प्रजा, वायू काय सगळ्या प्रजेंचं धारण करतो म्हणून धर्म. अवलोकित तो वायो विष्णुभक्त्यादि रूपिणः, बल रचलेला असला तरी देखील वायुदेवाच्या ठिकाणी विष्णुभक्ती इत्यादी करायला लागला असताना वायूच्या अनुग्रहाने त्याला शक्ती येते. प्राप्तमिच्छति युक्त सन विष्णू सुबलवत्तम, अत्यंत बलिष्ठ असणार त्या विष्णू परमात्म्याला प्राप्त करून घ्यावं म्हणून प्रत्येक व्यक्ती वायुदेवाच्या अनुग्रहाने प्राप्त करून घेतात. यथैव युवराजेन महाराजमभीष्टति,
त्याप्रमाणे एखाद्या युवराजाला महाराजांना संतुष्ट करायची, प्रसन्न करायची एक प्रथा लागलेली आहे. प्राप्तुम धर्माभिमानी स वायू सत्याभिमानवान, सत्य ह्या गोष्टीचा अभिमानी असणारा वायुदेव, त्याचप्रमाणे परमात्माचा अनुग्रह प्राप्त करून घ्यावा अशी इच्छा असेल तर त्या वायुदेवाला आधी पहिल्यांदा संतुष्ट करावं लागतं. यथैव वायु यथैव युवराजेन महाराजमभीप्सति. जशाप्रमाणे महाराजाला प्रसन्न करायसाठी म्हणून युवराजाला संतुष्ट करावं लागतं, त्याप्रमाणे वायुदेवाला संतुष्ट करावं लागतं. असं बलवत्तर असणाऱ्या सगळ्यांच्यापेक्षाही बलिष्ठ असणाऱ्या त्या वायुदेवाच्या अनुग्रहाने सगळ्यांना प्राप्त होत मिळतं, म्हणजे परमात्म्याचा अनुग्रह प्राप्त होतो. यशैव युवराजेन महाराजमभीप्सति प्राप्त धर्माभिमानी वायू सत्याभिमानवान. सत्यावर अभिमान ठेवणारा जो वायू आहे तो धर्माभिमानी असणारा वायू, त्या वायुदेवाच्या अनुग्रहाने हे सगळं प्राप्त करून घेऊ शकतो. तस्माद आहुर धर्मवेदम सत्यम वेत्ते वेदिन, म्हणून सत्य जाणणारा म्हणून धर्मज्ञ असणारा, धर्मस्वरूपी असणाऱ्या वायुदेवाच्या द्वारे जाणून घेऊ शकतात. म्हणून धर्म असलं तर, धर्म जाणला तर सत्य काय काय आहे ते कळतं बरं का. सत्यज्ञ मत धर्मज्ञ वायुर्देव येतच हो. म्हणून धर्माभिमानी असणारा वायू असल्या कारणाने सत्यज्ञानी आणि धर्मज्ञानी वायुदेव असल्या कारणाने त्यांच्या अनुग्रहाने त्याला विष्णू परमात्माचा अनुग्रह प्राप्त होतो. विष्णू परमात्मा प्रसन्न होऊ शकतो इत्यादी सांगितलं आहे वायुदेवाच्या बद्दल. तदेतत् ब्रह्मक्षत्रं विच्छूद्रस्तदग्निमय अग्निनैव देवेषु ब्रह्मा अभवत्. ब्राह्मणो मनुष्येषु क्षत्रियेण क्षत्रियो वैश्येन वैश्यशूद्रेण शूद्रो तस्मात् अग्नावेव देवेषु लोकम् इच्छन्ते. ब्राह्मणो मनुष्ये श्वेताभ्यां रूपाभ्यां ब्रह्माभवत् अथ यो हवा अस्मात् लोकात् स्वं लोकम् अदृष्ट्वा प्रैति स स एनम् अविदितो अविदितो न मुनभुनक्ति यथा वेदो वा अनुक्तो अन्यद्वा कर्म अकृतं यदि ह वा अप्यनेन अनेवम विन्महत्पुण्यं कर्म करोति तद्धास्य अन्ततः क्षीयते एव। आत्मानमेव लोकमुपासीत स य आत्मानमेव लोकमुपास्ते न हास्य कर्म क्षीयते अस्माद्देव आत्मनो यद्यत् कामयते तत् तत् सृजेते सृजते. त्याप्रमाणे त्यामध्ये सांगितले. तर येतात ब्रह्म, हे जे ब्रह्म आहे की नाही, ब्राह्मण आहे की नाही, क्षत्रिय वैश्य शूद्र सगळ्यांना आधारभूत आहे. त्यात अग्नी नाही देवेश ब्रह्मा भवत, त्या अग्निपासूनच ब्रह्मदेवाला सगळे देवता पुढे करून काम करायला लागले सगळे. ब्राह्मण मनुष्येश, ब्राह्मण काय करतो मनुष्यांच्या मध्येच क्षत्रियेन क्षत्रिय वैश्येन वैश्य, क्षत्रिय गुणधर्माने युक्त असणाऱ्या क्षत्रियाला, वैश्य गुणधर्माने युक्त असणारा वैश्याला, शूद्र गुणधर्माने युक्त असणाऱ्या शूद्राला. हं हे सगळं अग्निमुखाने म्हणजे अग्नीच्या द्वारे एकेकांना एक एक रूप स्वरूप दिलेलं आहे. देवेश लोकमिच्छन्ते, देवलोकांच्या मध्ये देखील कोणताही लोक आपल्याला हे धर्म पाहिजे, हे पाहिजे, हे स्वरूप पाहिजे अशी इच्छा केली की ब्राह्मणाला जावं लागतं चरण. ब्राह्मणे मनुष्य श्वेताभ्याम रूपाभ्याम, ब्राह्मणांच्या ठिकाणी मनुष्यरूपी असणाऱ्यांच्या यांच्या ठिकाणी त्यांच्याद्वारे ब्रह्मज्ञान जाणून घ्यावा, परमात्म्याची उपासना करावी. ब्रह्मा अभवत असा योग हवा, असं ब्रह्म परमात्म्याचा अनुग्रह प्राप्त करून घ्यायचं झालं तर आता योग हवा. मग त्याच्यामध्ये जो कोणी या लोकापासून आपल्या दुसऱ्या लोकाला जायची इच्छा करते की नाही, त्यामुळे त्यावेळेस त्यांनी त्यासाठी म्हणून प्रेरणा घ्यावी लागते. तर हे अविदिता त्या ब्राह्मणांना न जाणता त्यांनी जाणून आपल्याला असलं हे पाहिजे म्हणून म्हणलं तर न म्हणून ते त्याला काही मिळत नसतंय बरं का. आता वेदो वा अनुक्तो अन्यद्वा कर्म आकृतम यदि, अनुक्त न सांगितलेलं वेद हे जे आहेत की नाही ते जाणून घेतलं तरी पुरे हो. वेद मंत्र म्हणायलाच पाहिजे असं नाही आहे. अनुक्तो अन्यद्वा ते न सांगितलेली जी गोष्ट आहे की नाही ते देखील कर्म करावं त्यांनी.
ब्राह्मणाने सांगितलेलं सगळं कर्म केलं असताना कर्म आकृतम यदि जर कर्म त्यांनी त्याचा योग्य असणारं कर्म नाही केलं तर यदिवा आप्यने यदिवा अनेवम म्हणजे जसं त्यांनी कर्म करायला पाहिजे तसलं कर्म त्यांनी जर नाही केलं तर महत् महत्तर असणार असं पुण्य तर पुण्यकर्म जर त्याच्या हातून करून करून घेतलं तर चांगलं पुण्य मिळतं त्याला. तद्धाच्या अंततः ते पुण्य जे आहे की नाही याला शेवटी चांगल्या लोकांना घेऊन जात. तद अस्य अंततः अंततः म्हणजे शेवटच्या शेवटी शेवटी त्याच्यामुळे त्याला परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होतं. तद्धास्य अंततः क्षीयते. आणि काही पाप वगैरे कर्म वगैरे गेले असतील तरी ते सगळे चांगलं काम केल्यामुळे चांगले धर्म आचरण केल्या कारणाने नष्ट होऊन जातात. आत्मानमेव लोक उपासित आणि तो परमात्माला परमात्म्याचीच उपासना करतो. तर या आत्मा एव जो कोणी असं परमात्म्यालाच उपासना करून समजून घेतो की नाही त्याला चांगला लोक प्राप्त होतो. नाश्य कर्म क्षीयते. त्यांनी केलेलं कोणतंही कर्म नष्ट होत नाही. अस्मादेव आत्मनो यद्यत काम येते तर सर्व तत्सुगते. म्हणून त्या परमात्म्याच्या अनुग्रहाने जे जे काही हा कामना करतो ते ते सगळं परमात्मा त्याला आणून देतो बरं का. तत्सृजते. ते सर्वश्रेष्ठ करून देतो. कसं हे उपनिषद आहे. आता ह्या उपनिषदावर भाष्य आहे आचार्यांनी. नैव व्यभवदिति परिवार बहुत्वेन यद विशिष्टत्वं तन्नाम तन्न अभवदित्यर्थः. हं? ते जे कोणतं परिवार आपला परिवार वाढावा या इच्छेने विशिष्ट असणारा स्वरूप विशिष्ट असणारं नाव आपण मिळावं अशी इच्छा करतो की नाही ते इच्छा केल्यामुळेच होतं. त्याची तशी इच्छा केली नाही तसं काही कार्य केलं नाही तर नाही मिळत ते. नाही होता विभाग त्याच्यामध्ये येतच नाही. बृहत्वात सर्व वर्णानां ब्राह्मण परिकीर्तितः. सगळ्या वर्णांच्या मध्ये बृहत्तर असणारे असे गुण ज्याच्यामध्ये असतात तोच ब्राह्मण म्हणून म्हणला जातो बरं का. त्यालाच ब्राह्मण म्हणावं लागतं. शतत्राणात क्षत्रिय नष्ट होणाऱ्या गोष्टींचे रक्षण करतो म्हणून क्षत्रिय. त्रिशूनत्वात तीन मध्ये ऊन असणारा असं स्वरूप म्हणजे कमी स्वरूप असणारा म्हणजे विषय. विषय म्हणजे वैश्य. ऊनवादी ही विट शब्द हा विट शब्दाचा अर्थ ऊन कमी. त्या दोघांच्या पेक्षा कमीपणा असतात. त्वे दत्ते त्रिभिर्यत हा शुभ कार्यासाठी म्हणून ते दिलं असताना त्या तिघांनी मिळून केलेलं जे आहे चांगलं कार्य जे करतात त्याच्यामुळे रमते सतत शूद्रः. आणि ते कार्य त्याच्या हातून करून आनंद मानून घेतो म्हणून शूद्र. रमते सतत शूद्र हा ब्राह्मण्याभिमानवान. ब्राह्मणांच्या वर विशेष अभिमान ठेवणारा तो शूद्र असतो बरं का. सहैवाचे देवयशो होतो ब्रह्म. ब्राह्मण जे आहे की नाही कसा असतो ब्रह्मरूपाने देवेशो देवांच्या मध्ये देखील राहतो नरांच्या मध्ये देखील राहतो सगळ्यांच्या मध्ये राहत असतो. ब्राह्मणेन सहैवाचे ब्रह्मा शुभच्या दृष्ट ब्राह्मणाच्या बरोबरच सगळे मिसळून असतात बरं का. ब्रह्मा हा सगळ्यांना शुचिर्भूत करणारा तोच आहे. शत्रू जात्य अभिमानी तो पवनो देवराजवी. शत्रू जातीचा अभिमानी असणारा असा पवन वायू देवराजवी सगळ्या देवराजांच्याकडून देखील सेविला जातो. सुपर्ण शेष रुद्राते मानुषे राजवी. सुवर्ण म्हणजे गरुड आहे शेष आहे रुद्र आहे त्या सगळ्यांच्या मध्ये मनुष्यांच्या मध्ये देखील राजवी मनुष्यामध्ये असणारे राजे लोक जे आहेत की नाही ते लोक देखील सगळे तेव्हा पवमानाची स्तुती करतात. वैश्य जाती अभिमानी त्या वैश्य जातीच्या अभिमानी असणारे नाशिक किंवा वायू ऊर्जित नाशिक मध्ये राहणारा वायू आहे ना तोच त्यांना गती देणारा आहे तो. त्यांना चांगले सद्गती देणारा किंवा चांगलं करणारा असतो. वस्वादी सहैव असते. वसू इत्यादिकांच्या बरोबर राहून देवांच्या मध्ये देखील राहून मनुष्य जातीमध्ये सगळ्यांना अनुग्रह करणारे असतात. वैश्य लोकांचा वर अनुग्रह करणारे शूद्राभिमानी असणारे शूद्र लोकांच्यावर अभिमान करणारे निवृत्ती इत्यादी देवता जे आहेत त्यांच्या अभिमानी असणारे देवता आहेत. निवृत्ती देवता असते
नासत्यो पृथ्व्यांच, नासत्य म्हणजे अश्विनी कुमार, पृथ्वींच्या मध्ये ते दोघं तिथे राहत असतात. आणि तिथं राहून वैश्य लोकांनी करायचे व्यापार जे आहेत की नाही ते सगळे करवतो. आणि शूद्र लोकांच्या मध्ये राहून मनुष्यांच्या मध्ये शूद्र जातीमध्ये राहतो. आणि अग्नीमध्ये राहून विशेष आहे ना तिथे राहत असतात. विशेष हे करून ब्राह्मणांच्या ठिकाणी मात्र सन्निधान करणारा कोणता आहे? ब्राह्मण म्हणजे पवमानच आहे. वायुदेवाची सन्निधान त्या ठिकाणी असे. अतो अग्नावेव देवानां सर्वेषां नियमाधवी. म्हणून सगळ्या देवतांना संतुष्ट करायचं झालं तर हरिद्रव्य कुठून द्यावं, कसं द्यावं? अग्निमधूनच द्यावं, अग्नीच्या मुखाने द्यावं लागतं, अग्नीच्या द्वारेच द्यावं लागतं. म्हणून हविर्द्रव्य त्यांना दिलं तर हुत्वा लोकान प्रार्थयन्ते. हे होम केल्यानंतर लोक, चांगले लोक प्राप्त आपल्याला मिळावे तशी प्रार्थना करतात. तथा विप्रेश मानुषे ब्राह्मण, मनुष्यांच्या मध्ये ब्राह्मणामध्ये असते. सर्व जात्युत्तम असणारा ब्रह्मा आहे. विप्राग्नी संस्थेचा ब्राह्मणांच्या मध्ये, अग्नींच्या मध्ये राहणारा ब्रह्मदेव आहे. तस्मात विप्रा सदैव अग्नी, का करतात? ब्राह्मण अग्नी हे सगळ्यांना संतुष्ट करावं म्हणून सांगितले. तर्पयेत ब्रह्मतुष्टीकृत, परमात्मा संतुष्ट व्हावा ही इच्छा असेल तर ब्राह्मण आणि अग्नीच्या द्वारेच तृप्त करावं. तुष्टे ब्रह्मणे विष्णुश्च तुष्टो लोकान प्रदाशते. हं? ब्राह्मण जर संतुष्ट झाले तर विष्णू परमात्मा तुष्ट होतो आणि सगळे लोक देत होतो. अग्नींच्या द्वारे अग्निर विप्राचको अपि एवं अग्नी, आणि हा विप्राचक अग्नीचे आणि विप्रांची अर्चना करणारा जो असतो तो देखील यो चांगल्या लोकाला जातो. यो न वेद परमात्म्याला अशा रीतीने त्यांच्या द्वारे आपण करावं लागतं असं ज्याला माहीत नसतंय की नाही, त्यांना कोणताही आश्रय नसतोय. सर्व जातींच्या लोकांना आश्रय न मिळणारे हे त्या परमात्म्याचे भोग, परमात्म्याचा अनुग्रह कशावर प्राप्त करून घेतील? अग्निर्विप्रार्चकोप्यवम यो न वेद हरिम परम. विप्रार्चक असणाऱ्या ब्राह्मणाला, अग्नीला अर्चना करणारा जो असतो त्या परमात्म्याला न जाणता अर्चना करायला तो काय आश्रय, कोणाचा आश्रय त्याला प्राप्त होईल सांग? सगळ्या जातीच्या लोकांना हरी परमात्माच आश्रय दाता आहे. म्हणून याकरता ब्राह्मणांनाच भोजन घालावं. ब्राह्मणांचे भोजन घालते असताना सगळं संतुष्ट होते. यथा अनधी तो वेद असतो, यथा कर्म आकृतम तथा अध्ययन न केलेले वेद कसे व्यर्थ होतात, कर्म न करणारे कर्म कसे व्यर्थ होतात. न सम्यक फलदो विष्णू अज्ञातो जगदीश्वर. परमात्माला चांगल्या रीतीने जाणून न घेता जो कोणतेही कर्म करतो की नाही त्याचे परमात्मा त्याचे फळ देत नाही. हे जवेता महादपी, महान असणारा व्यक्ती जर त्या परमात्म्याला जाणून घेतलं नाही तर हय मेधाधिकमा हरे हे प्रीती, हरी परमात्म्याच्या प्रीती अश्वमेधादी यज्ञ केले तरी व्यर्थ होत. सूर्यात क्षयिष्णू फलवान म्हणून नाशयुक्त असणारे असे ते फल प्राप्त होतात. न भवेन ना आत्मसंशय, त्याच्यापासून काही चांगलं होतं म्हणून समजू नका. तर काही शंका नाही आहे. आप्त काम तया आत्मा इति यो विष्णू समुदीयत. आप्त काम असणारा परमात्मा असल्या कारणाने त्याला आत्मा असं म्हणतात. अशा रीतीने विष्णू परमात्माला समजून घेऊन सगळे सर्व आधारक, सर्व आश्रय देणारा तोच आहे तो समजून घ्या. तमेव पुरुषम स्तुती, त्याच परमात्म्याला चांगल्या रीतीने आश्रय करावे. विष्णू सर्वाश्रय सोपा उपस्थित हा म्हणून सगळ्यांचा आश्रय तोच देतो म्हणून उपासना करावी. सर्व दोष विवर्जित देखील तोच आहे असं ब्रह्मांड पुराणामध्ये सांगितलं. एताभ्याम रूपाभ्याम सहितम ही ब्रह्मा होत. दोन रूपाने ब्रह्मा आहे म्हणून सांगितलं. तम सम स्वम लोकम स्वाश्रयम, स्वतःचा लोक आहे म्हणजे स्वतःचा आश्रय त्यांना प्राप्त होतो. परमात्म्याला अशा रीतीने उपासना केली असताना ते लोक प्राप्त होतात सांगितले. आता ह्याच्या पुढचं असो अयम वा आत्मा सर्वेषां भूतानां लोकः स यज्ञ होती इत्यादी काय उपनिषद आहे. त्या उपनिषदाच्या आधी अर्थ जाणून मग बघूया. उद्या सकाळी बघूया. श्रीकृष्ण हो. अर्पण. सक्रीची हरे विद्या पटच वेळ आहे. हरे